नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण अचानक शशिकलाची तब्येत बिघडल्याने रायाने दिले हॉस्पिटलला नेताच मंजिरी समोर विशाल भोसलेचं नवीन रूप आलेलं बघताच मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तर इथे आता मंजिरी शशिकलाने पोह्यांचा स्टॉल लावलेला असतो, त्यामुळे खूपच स्टॉलवरती गर्दी जमलेली असते. आजूबाजूचे लोक येत असतात, खिचडी आणि पोहे अगदी आनंदाने खात असतात, कारण मंजिरीच्या हाताला खूप चव असते. अप्पू शेठ मात्र जोरजोरात ओरडत असतो, या या, जगभरात कुठेही अशी चव तुम्हाला बघायला भेटली नसेल. अशी चव आहे आमच्या मंजिरीताईच्या हाताला. लवकरात लवकर या आणि गरमागरम पोहे खा. तेव्हा मात्र आता लगेच शशिकलाला लागते, वा अप्पू शेठ, एक नंबर भारी. राया आणि डिपिकल दोघेही आता एका भिंतीआड उभी राहून डोकावून मिस फायरकडे बघत असतात. रायाला मात्र खूपच आनंद होतो. बघ, माझी मिस फायर जिथे तिथे आपले गुण दाखवत असते. बघतोयस ना कसली गर्दी जमली स्टॉलवरती. वा, एक नंबर भारी. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणीने पाठवलेले अधिकारी तिकडे पोहोचलेले असतात. तेव्हा लगेच आता तो अधिकारी म्हणू लागतो, काय हे सगळं, काय चालू इकडे. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, या या, अहो गरमागरम पोहे आणि खिचडी पण आहे. तुम्हाला काय हवंय ते सांगा लवकर. काय देऊ तुम्हाला? एकदा खाल विसरून जाणार नाही, असला काहीतरी नवीन पदार्थ आहे. चला चला. त्याच वेळेस आता लगेच ते ऑफिसर्स म्हणू लागतात, आम्हाला नकोय. तेव्हा मंजिरी लागते, हो एकदा खाऊन तरी बघा. थांबा, मी एक प्लेट देते. त्याच वेळेस ते ऑफिसर्स म्हणू लागतात, तुमच्याकडे लायसन आहे हे सगळं चालवण्याचं? तेव्हा लगेच आता शशिकला आणि मंजिरी त्यांच्याकडे बघू लागते. त्याच वेळेस ते ऑफिसर्स म्हणू लागतात, आहे का लायसन? अनधिकृतपणे तुम्ही हा स्टॉल कुणाला विचारून लावला इथे? याची परवानगी घेतली का? त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही साहेब, म्हणजे परवानगी आम्ही घेतली नाही, कारण आज आमचा पहिला दिवस आहे आणि आजचा पहिला दिवस गेल्यानंतर आम्ही घेणार होतो परवानगी. तेव्हा मंजिरी लागते, हो हो, आम्ही परवानगी घेणार होतो, पण काकूने सांगितलं ना, आज आम्ही सुरुवात केली. आमचा हा व्यवसाय आजच सुरू झाला आहे ना, त्यामुळे आम्ही परवानगी घेऊ, लवकरात लवकर घेऊ. तेव्हा लगेच आता ते ऑफिसर्स म्हणू लागतात, चालणार नाही, तुमचा हा स्टॉल तुम्हाला बंद करावा लागणार आहे. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, असा कसा बंद करायचा? आम्ही दोन बायका आपल्या हाताने मेहनत करूनच चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू केला आहे. यात कसलंही काहीही भेसळ केलं जात नाही. अगदी घरगुती प्रकारचं सगळं काही बनवलं जातं आहे आणि हा स्टॉल आम्ही इथे उभा राहिला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही तो इकडनं हलवणार नाही आहे. त्यावर ते ऑफिसर्स म्हणू लागतात, तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर आम्हाला हा स्टॉल इकडनं हलवावा लागेल, तोडफोड करावी लागेल. आता शशिकला आणि मंजिरीला धक्काच बसतो. त्याच वेळेस आता इकडे राया म्हणू लागतोय, अविनाश, काय चालू आहे सगळं? अरे बघतोयस ना, अरे माझ्या मिस फायरने व्यवसाय सुरू केला होता, मग का तिच्या आयुष्यात अडथळे आणताय? किती अडथळ्यांचा सामना करणार माझी मिस फायर? त्यावर लगेच अविनाश म्हणू लागतो, विशाल भोसले, मला माफ कर, पण काय करू मी? अरे ही मॅडमची ऑर्डर होती आणि मला ती फॉलो करणं गरजेचं होतं आणि मॅडमने सांगितलं तसंच मी केलं. त्यावर राया म्हणू लागतो, पण का का असं करताय तुम्ही? का माझ्या मिस फायरच्या रस्त्यात अडथळे आणतायत? का तिला असे काटे पेरले जात आहेत? तेव्हा लगेच आता अविनाश म्हणू लागतो, कारण मॅडमला असं वाटतं की असं जर केलं तर तुझी मिस फायर हे नाशिक सोडून निघून जाईल आणि तिच्याकडे कुठलाही मार्ग राहू नये. तिला एवढी संकटं यावी की तिने हे नाशिक सोडावं, म्हणून हे सगळं चालू आहे. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, डिफिकल्ट, एक गोष्ट लक्षात ठेव, ती माझी मिस फायर आहे, मिस फायर, आणि माझी मिस फायर अशी परिस्थितीला हार मानणारी नाही आहे. वाघीण आहे ती, वाघीण, आणि तिच्यातली ताकद काय आहे ना, याचा तुम्हाला अजून अंदाज पण नाही आहे. माझी मिस फायर या असल्या तुमच्या पोकळ धमक्यांना, या असले तुम्ही दाखवणाऱ्या परिस्थितींना घाबरणारी नाही आहे. ती काय बी झालं तरी मला शोधल्याशिवाय इकडनं पाऊल बाहेर काढणार नाही. ती हे नाशिक सोडूच शकत नाही आहे, पण तुमच्यामुळे तिला त्रास होतोय आणि तो मी बघू शकत नाही आहे. असे म्हणत आता राया आपल्या मिस फायरकडे बघू लागतो. तर त्याच वेळेस आता लगेच ते ऑफिसर्स म्हणू लागतात, हे बघा, तुम्ही शिस्तीत हा स्टॉल इकडनं हलवा, नाहीतर मग आम्हाला कारवाई करावी लागेल. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही हलवणार, जा.
असं कसं हलवायचं आम्ही स्टॉल? सांगितलं ना, आजचा पहिला दिवस आहे, आम्ही परवानगी घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही आमच्या स्टॉलला काही करू शकत नाही. तेव्हा ते ऑफिसर्स म्हणू लागतात, चला रे, कामाला लागा, सगळी तोडफोड करून टाका, पुन्हा हा स्टॉल इथे उभा राहता कामा नये, अशी अवस्था झाली पाहिजे. आता मंजिरी आणि शशिकलाला काय करावं काही सुचत नाही. तर इकडे राया आता विनाशला म्हणू लागतो, बास, आता पुरे झालं, आता मला माझ्या मिसफायरच्या मदतीसाठी जावंच लागेल, कारण हा राया तिला असं संकटात एकटीला पडू देणार नाही. हा राया प्रत्येक संकटात तिच्या मिसफायरची साथ देणार. असे म्हणताच आता राया लगेच आपल्या डोळ्यांना चष्मा लावतो आणि तोंडावरती मास्क लावतो. आता राया लगेच मिसफायरकडे निघालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच ते ऑफिसर्स ते जे काही भांडे असतात पोहे खिचडीचे ते ओढून आता फेकू लागतात. मंजिरी आता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात लगेच आता राया तिकडे निघालेले असतानाच समोरच एक माणूस उभा असतो. त्याच्या हातात एक मशीन असतं, धुराचं मशीन. आता राया लगेच ते मशीन आपल्या हातात घेतो आणि सगळीकडे असा धूर धूर करतो. त्याच वेळेस आता तो ऑफिसर्स मंजिरीवरती हात उचलणार. तेच राया आता तिथपर्यंत पोहोचलेला असतो. आता मात्र त्या ऑफिसर्सची रायाने चांगलीच धुलाई केली असते. एक एक करून रायाने सगळ्यांना असं बेदम मारलेलं असतं ना की बस. तर आता जे मेन ऑफिसर्स असतात ते आता ओरडत असतात, चला पटकन सगळी तोडफोड करून टाका, चला निघा इकडनं. शशिकला आणि मंजिरी मात्र आता साडीच्या पदराने आपला चेहरा असा झाकवतात. खूप धूर झालेला असतो. शशिकलाला तर ठसकेसुद्धा येत असतात. त्यामुळे दोघींनाही या धुरात नेमकं कोण मारामारी करतं हे काही कळत नसतं. आता मात्र रायाने एक एक करून सगळ्यांची चांगलीच धुलाई केलेली असते. तर आता लगेच राया तिकडनं गायब होतो. आता मात्र तो धूर अतिशय शांत झाल्यानंतर सगळे ऑफिसर्स असे खाली पडलेले असतात. सगळ्यांना रायाने बेदम मारलेलं असतं. कुणाचा हात मोडलेला असतो, कुणाचा पाय मोडलेला असतो. सगळेजण अस्ताव्यस्त इकडे तिकडे लोळत असतात. त्याच वेळेस आता मंजिरीच्या स्टॉलवरती जे काही भांडे वगैरे असतात ना तेही सगळीकडे इकडे तिकडे आजूबाजूला फेकले गेलेले असतात. आता मात्र त्यातले पोहे खिचडी सगळ्यांची वाट लागलेली असते. तेव्हा लगेच आता मंजिरी त्या सगळ्याकडे एकटक बघू लागते. त्याच वेळेस आता इकडे घोरपडे इंद्रायणीला मीटिंगसाठी घेऊन निघालेला असतो. इंद्रायणी मात्र खुश होते, कारण आता हे ऑफिसर्स मंजिरीचा स्टॉल तोडून फोडून टाकणार आणि मग मंजिरीकडे दुसरा मार्गच उरणार नाही. त्यामुळे तिला आनंदच झालेला असतो. तेव्हा ती जयला म्हणू लागते, जय, वेल डन, तुझं काम मला आवडलं. आज तू मला जी काही आयडिया दिली ना ती मला अगदी छान अशी पटली बरं का. त्यामुळे मंजिरीला आता इकडनं निघावंच लागेल. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मॅडम, मी माझा शब्द पाळतोय, माझं काम अगदी व्यवस्थित वेळेवरती करतोय, पण तुम्ही तुमचा शब्द पाळताल ना? नाही म्हणजे माझ्या वर्दीचं लक्षात आहे ना तुमच्या? त्यावर लगेच आता मॅडम म्हणू लागतात, ऑफकोर्स मी तुला तुझी वर्दी मिळवून देणार, पण त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत तुला माझं काम करावंच लागणार. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, चालेल, मी वाट बघेल, पण नक्कीच मला माझी वर्दी मिळवून द्या. त्याच वेळेस आता लगेच मॅडम म्हणू लागतात, होणार, ते सगळं काही होणार. तेवढ्यात जय म्हणू लागतो, मॅडम, एक विचारू का? नाही म्हणजे मनात आलं म्हणून विचारतोय. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, विचार, जे काही विचारायचे ते विचार. त्यावर जय म्हणू लागतो, मॅडम, नाही म्हणजे मंजिरीचं म्हणणं आहे की तिचा राया जिवंत आहे आणि या नाशिकमध्ये. मग खरंच असं असेल का? नाही म्हणजे राया जिवंत आहे की नाही हे तुम्हाला माहीत असेल ना? त्यावर लगेच आता इंद्रायणी मॅडम म्हणू लागतात, हो, राया आहे, तो इथेच आहे. त्याच वेळेस आता घोरपडेला मात्र धक्का बसतो. म्हणजे राया जिवंत आहे हे तर आता कळालेलं असतं. त्यावर घोरपडे दुसरा प्रश्न करतो, मॅडम, मग जर तो जिवंत आहे आणि तो मंजिरीला दोनदा दिसला पण होता, तर मग तो कुठे आणि का इकडे असा का निघून आला? तो काय झालं मॅडम नेमकं? त्यावर मॅडम म्हणू लागतात, त्याने मंजिरीला फसवलंय. मंजिरीला जी काही स्वप्न दाखवली ना ती सगळी खोटी होती. मंजिरीशी लग्न ते सगळं काही खोटं होतं. कारण तेव्हा लगेच आता घोरपडू लागतो, कारण का का पण असं केलं त्याने? तेव्हा मॅडम म्हणू लागतात, कारण तो. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, तुला कशाला हव्यात रे एवढ्या पंचायती? चल, नीट गुपचूप काम करून घे. गाडी चालवतोय ना, मग गाडी चालवण्याचंच काम कर, उगाच नको त्या पंचायती करू नको. त्यावर घोरपडू म्हणू लागतो, सॉरी मॅडम, पण मग रायाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं म्हणून विचारलं, दुसरं काहीच नाही. त्यावर मॅडम म्हणू लागतात, बरं चल, मला मीटिंगला जायचं आहे, मला उशीर होईल, चल पटकन. त्याच वेळेस घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, वाह,
चला, राया जिवंत आहे आणि हिच्या सोबत आहे, म्हणजे या नाशिकमध्येच. एवढं तर आज कळलंय, उद्या हळूहळू सगळं काही कळेल, असे म्हणत आता घोरपडे तिकडनं निघालेला असतो. तर त्याच वेळेस आता इकडे मंजिरी येऊ लागते. काकू, अगं हे सगळं काय झालं ग? अगं बघतेस ना काकू, अगं बघ ना, सगळी तोडफोड झाली, आपली भांडी कुठेच्या कुठे गेली. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो ना गं, अगं बघ ना, आपण एवढा चांगला स्टॉल सुरू केला होता, पण का कुणाला बघवत नाही आहे, का कोणी आपल्या वाट्यामध्ये अडथळा आणतंय ना, तेच कळत नाही आहे. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू, कुणाला कितीही काय करायचं आहे ना ते करू दे, पण आपण हिंमत हरवायची नाही. आपण नव्याने सुरुवात करायची आणि पुन्हा त्यांना दाखवून द्यायचं की आपण अजूनही हरलो नाही आहे. कारण हे सगळं कोणी केलं आहे काकू तुला माहिती? हे सगळं त्या इंद्रायणीचं काम आहे, मुद्दाम करते आपल्याला इकडनं बाहेर काढण्यासाठी. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, अगदी बरोबर मंजिरी, ती घाऱ्या डोळ्याची मांजर तीच आपल्यावरती डोळे ठेवून असते आणि तिनेच केलं हे सगळं. पण आपण तिला सोडायचं नाही, तिला ना धडा शिकवायचाच. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, काकू काकू शांत हो, हे बघ आता सध्या आपण हे सगळं आवरून घेऊया, चल बरं पटकन. आता मंजिरी लगेच ती भांडी वगैरे उचलू लागते. त्याच वेळेस जय तिकडे येतो. मंजिरी मंजिरी हे सगळं काय झालं आहे? त्यावर लगेच शशिकला मला लागते, बघतोयस ना, जे दिसतं ना तेच झालं, आमचा स्टॉल उधळून टाकला गेलाय. आणि हे सगळं कोणी केलं माहिती आहे? तुझ्या त्या घाऱ्या डोळ्याच्या मांजरीने. आणि काय रे जय घोरपडे, तू तिच्याबरोबरच होता ना, तिचंच काम करतो ना तू, मग ती काय करणार आहे हे तुला कळलं नव्हतं का? आमचा हा स्टॉल उधळला जाणार आहे हे जर तुला माहीत असतं तर तू आम्हाला आधी कळवायचं ना. त्यावर घोरपडे लागतो, सॉरी शशिकला, खरं तर मला हे आधी माहीत होतं. आता मात्र मंजिरी आणि शशिकला घोरपडेकडे बघू लागतात. काय, तुला हे माहीत होतं? तेव्हा जय लागतो, हो, खरं तर ही आयडिया तिला मीच दिली. आता मात्र शशिकलाचं टाळकं सटकतं. अरे घोरपड्या, ही आयडिया तू दिली, आम्ही एवढी मेहनतीने हे सगळं उभी केलं आणि ते तोडायला तू सांगितलं. तू आमचा माणूस आहे का तिचा? अरे जा जा, तिचंच काम कर आणि तिच्याकडेच राहा, पुन्हा आमच्याकडे हे थोबाड घेऊन येऊ नको, तुझं तोंडसुद्धा आम्हाला बघायचं नाही, चल निघ. त्यावर लगेच आता जय लागतो, एक मिनिट, मी हे सगळं का केलं ते तरी ऐकून घ्या, ही माझी दुसरी स्टेप होती. त्यावर शशिकला म्हणू लागते, ए इथे नाशिकमध्ये राहायचे वांदे झालेत आणि तुझी कुठली आली रे पहिली स्टेप दुसरी स्टेप? अरे तिच्या जर स्टेप तुला फॉलो करायचे असतील ना तर तुला इथे राहावं लागेल आणि इथे राहण्यासाठी पैसे लागतील. आपल्याकडे आहेत पैसे नाही ना, मग कशा तू स्टेप पूर्ण करणार? माझी ही स्टेप ती स्टेप बोलत असतो गप्पा बाईस. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, जय मला ना हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. तू ही आयडिया दिली म्हटल्यानंतर मला तर काय बोलावं काही सुचतच नाही. त्यावर लगेच आता इथे जय मला लागतो, एक मिनिट माझं ऐकून तरी घ्या, मला तिचा विश्वास संपादन करायचा होता म्हणून हे सगळं केलं मी. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो हो रे बापरे, त्या इंद्रायणीचा विश्वास मिळवण्यासाठी तू हे केलं? मग आमचा विश्वासघात करतोय त्याचं काय? तू निघ, तू इकडनं निघ, मला तुझं तोंडही बघायचं नाही, जा इकडनं, तिच्याच बरोबर राहा. त्यावर जय म्हणू लागतो, काकू ऐकून घे प्लीज, हे बघा मी जे काय केलं त्यामुळे मला रायाबद्दल माहिती कळाली तिच्याकडनं. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काय रायाबद्दल काय कळालं आहे तुला? जय सांग ना, काय बोलली ती? त्यावर लगेच जय म्हणू लागतो, राया जिवंत आहे आणि तो इथेच नाशिकमध्ये आहे आणि तो तिच्यासोबत आहे. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, काय राया तिच्यासोबत? काय पण का, कुठे, कसा? त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, ते तर अजून कळलं नाही, पण राया आहे आणि तिच्यासोबत आहे एवढं मात्र कळालं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आता लवकरात लवकर राया कुठे कसा आहे हे लवकरात लवकर मी शोधून काढणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बरं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे असं काही करताना आधी आम्हाला सांगत जा. त्यावर जय म्हणू लागतो, सॉरी. तेव्हा मंजिरी लागते, बरोबर ठीक आहे, चला आता आपल्याला ही आवरावर करावी लागेल. त्याच वेळेस आता अप्पू शेटही मदत करत असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अप्पू बाळा तू राहू दे ना. त्यावर अप्पू म्हणू लागतो, नाही मंजिरी ताई, मी पण तुम्हाला मदत करणार. सगळेजण आता स्टॉलवरची सगळी साफसफाई करू लागतात. तर इकडे
आता राया मात्र आपल्या सेंटरवरती आलेला असतो. राया खूपच भडकलेला असतो, कारण माझ्या मिस फायरला त्रास देण्यासाठी ही लोक काय काय करतायत हे सगळं दृश्य त्याला आठवू लागतं. त्याच वेळेस आता अविनाश येतो. विशाल भोसले, झालं का? तुझ्या मनासारखं वागून झालं का? अरे काय मिळालं त्या ऑफिसरांना मारून तुला? अरे विशाल भोसले, तू हे सगळं करून चूक करतोय हे कळत नाही का तुला? अरे तू पुन्हा रायाचं आयुष्य जगतोय. माझ्या मिसफायरसाठी मी काहीही करू शकतो असं म्हणणारा राया तिला मदत करायला जातोय. म्हणजे तू विशाल भोसलेचं आयुष्य विसरलायस का? त्यावर लगेच आत्ता रायम लागतो, नाही, मी काहीही विसरलेलो नाही आहे, पण तरी पण मी माझ्या मिसफायरच्या मदतीला जाणार. मी आधी माझ्या मिसफायरला शब्द दिला आहे, प्रत्येक संकटात मी तिची मदत करणार आणि अजूनही राया तो शब्द पाळणार आणि माझ्या मिसफायरला कुठल्याही संकटात तो बघू शकत नाही, त्यामुळे तो तिची मदत करणारच. आता अविनाशला काय बोलावं काही सुचत नाही. तर त्यानंतर अविनाश म्हणू लागतो, पण आता काय करायचं ठरवलंय तू? सांग ना, अजून काही करणार आहे का? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, हो, माझ्या मिसफायरला नोकरी नाही आहे. तिला या नाशिकमध्ये राहायचे वांदे झालेत. खाण्यासाठी राहण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणून तुम्ही सगळे लोक तिच्या आयुष्यात अडथळे आणतायत ना. पण माझी मिसफायर हे नाशिक सोडणार नाही आणि तिला पैशांची गरज आहे. त्यासाठी हा राया तिची मदत करणार. त्यावर अविनाश म्हणू लागतो, मदत? कसली मदत? काय करणार आहे तू आता? तुझ्या डोक्यात काही आहे का? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हो, आपल्या मिसफायरला मी आपल्या सेंटरवरती डबे देण्यासाठी काम देणार आहे. तेव्हा लगेच अविनाशला धक्का बसतो. काय? आपल्या सेंटरवरती? हे बघ विशाल, तू मोठा धोका पत्करतोय. कधी जर मंजिरीला तू विशाल भोसले या सेंटरमध्ये राहतोय हे जर कळालं तर? त्यावर रायम लागतो, नाही, असं काही होणार नाही. माझी मिसफायर फक्त डबे पुरवणार, ते पण ती घरी स्वयंपाक करणार आणि इकडे मुलांना डबे देणार. हे काम आपण तिला मिळवून देऊ, म्हणजे तिच्याकडे 4 पैसे येतील आणि ती सुखाने राहू शकत. चालेल? त्यावर अविनाश म्हणू लागतो, नाही राया, म्हणजे हे बघ, तू हे सगळं करून मोठी चूक करतोय. अशाने तू मिसफायरच्या जवळ जाशील. त्यावर राया लागतो, नाही, मी जे ठरवलं ते करणार. मी आता मिसफायरची मदत करणार आणि तिला हे काम मिळवून देणार. त्याच वेळेस अविनाश म्हणू लागतो, पण मॅडमला जर हे कळालं तर? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, नाही कळणार मॅडमला. मॅडमला कळू शकत नाही आहे. मिसफायर फक्त डबे देणार आहे, ती इथे थोडी येणार आहे. त्याच वेळेस आता अविनाशला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र राया आपल्या रूमवरती आलेला असतो. त्याच वेळेस अप्पू शेट येतो. अरे तुला माहिती आज काय झालं? आमच्या मंजिरीताईचा स्टॉल तोडला फोडला टाकला. अरे खरंच, आमच्या मंजिरीताईने असले कसले भारी पोहे बनवले होते, 1 नंबर. खिचडी आणि पोहे लय भारी झाले होते. सगळे लोक मस्त आनंद घेत असतानाच काही लोक आले आणि सगळी तोडफोड करून टाकली. तुला माहिती आहे का याबद्दल? त्यावर लगेच रायम लागतो, नाही ना, मी इथे कुठे होतो, मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा लगेच आता अप्पू म्हणू लागतो, पण काय चव होती त्या पोह्यांना. मला तुझी आठवण आली होती म्हणून तो स्टॉल तोडण्याआधीच मी तुझ्यासाठी पार्सल काढून ठेवलं होतं पोह्यांचं. हे बघ. आता मात्र लगेच अप्पू शेट पटकन ते पार्सल रायाच्या हातात देतो. आता राय ते उघडतो. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, एक घास खाऊन बघ. अरे अशी चव तू आजपर्यंत कधी चाखली नशील. अशी चव आहे आमच्या मंजिरीताईच्या हाताला. आता राया लगेच ते पोहे खाऊ लागतो. त्याला आता मिसफायरबरोबर घालवलेले सगळे काही क्षण आठवू लागतात. रायाच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, कारण माझी मिसफायर माझ्यासाठी काय काय करू शकते. मला शोधण्यासाठी एवढं संकटात अडकलेली असताना ती हार मानत नाही. हे सगळं काही दृश्य आता रायाला आठवू लागतं. रायाच्या डोळ्यातनं खळाखळ धारा येत असतात. त्याच वेळेस अप्पू म्हणू, तो काय झालंय? अरे तू रडतोयस का? तुला पोहे आवडले नाही का? तेव्हा राया तो आवडले की. अप्पू शेठ, पोहे 1 नंबर आहे, पण एक मिरची खाल्ली ना म्हणून डोळ्यातनं पाणी आलं असेल. त्याच वेळेस अप्पू हसू लागतो. एका मिरचीने डोळ्यातलं पाणी? अरे तू तर माझ्यापेक्षा पुळका निघाला. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, अप्पू शेठ, तुम्ही खूप महान आहात, डेंजर आहात, तुम्ही सॉलिड आहात. पण अप्पू शेठ, तुम्ही सगळ्यांचं ऐकता, सगळ्यांची कामं पूर्ण करता. माझं एक काम कराल? नाही म्हणजे तुम्हाला जमेलच, कारण तुम्ही अप्पू शेठ आहात ना, ते काम तुम्हाला जमायलाच पाहिजे. त्यावर लगेच अप्पू म्हणू लागतो, जमणार की.
अप्पूला जमत नाही असं काहीच नाही. सांग लवकर काय काम आहे. आता जसं मिसफायरला तिकडे सेंटरवरती कामाला लावायचं असतं तशी सगळी तयारी आता इथे प्लॅनिंगसह रायाची झालेली असते. आता तो सगळा प्लॅन इथे रायाने अप्पू शेटला सांगितलेला असतो. त्याच वेळेस अप्पू बोलतो चालेल, मी मंजिरीताईला हे सगळं नक्कीच कळवणार. आता लगेच रायाच्या सांगण्यानुसार अप्पू शेठ आता चाळीतल्या एका काकूंना मंजिरीताईकडे घेऊन निघालेला असतो. आता त्या काकू येताच मंजिरी आणि घोरपडे तिथेच हॉलमध्ये असतात. तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात, मंजिरी ना तू, मला अप्पू शेठने सांगितलं. अगो अप्पूने मला ते पोहे आणून दिले तुझ्या स्टॉलवरचे, कसली भारी चव आहे तुझ्या हाताला, म्हणूनच मी तुझ्याकडे आले. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बोला ना, काही काम होतं का? त्यावर अप्पू म्हणू लागतो, मंजिरीताई अगं तुझ्या हातांची चव बघताच त्या अशा तुझ्यावरती खुश झाल्यात आणि तुझ्यासाठी काम घेऊन आल्यात, डबे बनवण्याचं काम. आता मंजिरी खूपच खुश होते. तेव्हा लगेच आता त्या काकू म्हणू लागतात, हो मंजिरी, अगं मी मेस चालवते, सेंटरवरती डबे पोचवते आणि एवढा सगळा भार मला झेपत नाही गं, म्हणून माझ्या काही ऑर्डर मी तुला देणार आहेत आणि तू तिथे डबे पोचवायचे. चालेल, तुला हे काम जमेल ना? त्यावर मंजिरी म्हणू लागते, जमणार की, पण काकू तुमच्या ऑर्डर तुम्ही मला कशा देणार? ते तर काम तुमचं पण आहे ना. त्यावर त्या काकू म्हणू लागतात, हे बघ, माझं काम जरी असलं तरी ते मला झेपत नाही आहे बाई, माझ्याकडे भरपूर कामं झालीत, त्यामुळे काही काम तू केलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला सेंटरवरती प्रशिक्षणासाठी जी मुलं आलेली असतात ना, त्यांना डबे पुरवशील ना? तेव्हा लगेच मंजिरी आता जयकडे बघते. जय तिला खुणावतो, चांगली संधी, तुला हे काम अगदी छान असं पद्धतीने करता येईल. तेव्हा मंजिरी लागते, चालेल, मी नक्कीच सेंटरवरती डबे द्यायला तयार आहे. तर आता मंजिरी खुश झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे शशिकला आता मार्केटमधनं काही सामान आणण्यासाठी आलेली असते. त्याच वेळेस आता दुपारी ऊन पडलेलं असतं. अचानक आता उन्हात निघालेल्या शशिकलाला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. त्याच वेळेस आता मार्केटमध्ये राया आलेला असतो. आता काकूला धपकन खाली पडताना बघताच राया धावत येतो, ए काकू उठ ना गं, काकू काय होतंय तुला? पण शशिकलाला अगदी जास्तच त्रास होत असतो. तिला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं, ती बेशुद्ध पडलेली असते. राया पटकन शशिकलाला उचलतो आणि तिकडनं हॉस्पिटलला घेऊन जातो. आता मंजिरीला काकूबद्दल कळताच आता धावतच मंजिरी हॉस्पिटलला पोचलेली असते. तर आता काकूला मात्र ऑक्सिजन वगैरे लावलेला असतो. काकूची तब्येत खूपच बिघडलेली असते. त्याच वेळेस आता डॉक्टर म्हणू लागतात, बरं झालं त्यांना वेळेवरती इथे आणलं गेलं, नाहीतर आज मोठा अनर्थ घडला असता. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, कोणी आणलं? नाही म्हणजे कोण व्यक्ती आहे ज्यांनी काकूला इकडे आणलंय ते? त्याच वेळेस आता नर्स म्हणू लागतात, विशाल भोसले. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, विशाल भोसले, हे नाव मी कुठेतरी ऐकलंय, कुणाचं नाव आहे हे? त्याच वेळेस आता त्या नर्स म्हणू लागतात, अहो ताई, विशाल भोसले नावाचे गृहस्थ आले होते, त्यांनी तुमच्या काकूला इकडे आणलंय, आत्ताच सही करून बाहेर गेले, जा पटकन, इथेच असतील. आता मंजिरी धावतच पटकन आता बाहेर येते. हॉस्पिटलच्या हॉलमध्ये राया चाललेला असतो. मंजिरी अगदी त्याच्या जवळ येते. विशाल भोसले असा आवाज देताच आता लगेच राया पटकन पाठीमागे वळून बघतो. आता मात्र मंजिरी उभी असते. आता रायाला विशाल भोसलेच्या नावाने बघताच आता मंजिरीला धक्काच बसतो. आता रायाचं हे नवीन जे काही आयुष्य सुरू आहे ते मंजिरीला कळन का आणि पुढे काय होणार? आता राया आणि मंजिरी कधी एकत्र येणार हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.